अलंका परी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरदन्तकमालिका कौपिनोजिशास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माहुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपती पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता दीनबंधो अनाथनाथा पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी रसाळ वचन तुवा बोलविले कृपे करून स्वर्गी चरपटी नाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे हरिहरांची जिंकुनी कोटी पुढं लोभाची भेटी गमन कळा नारद होटी प्राप्त झाली महाराजा उपरी मरणी कर्णिकेचे करुणी स्नान पुढे पातळे पाताळ भुवन घेऊनी बळीचा गौरव मान वामनाते भेटला भोगावतीची करुणी आंघोळी पुन्हा पातला भूमंडळी यावरी कथा पुढे कल्लोळी नवरसाते वाढी का असो आता रमारमन ग्रंथाक्षरी बैसला येऊन तरी पुढे श्रुती सावधान कथा रसा घ्यावा की इंद्र चरपटीने जिंकला वैभव मशका तुल्य केला तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्व मूर्ती सहस्रनयन तया प्रती घेऊन या बैसलासे देव मंडळात सहस्रनयन घेऊन बैसलासे कनकासन जैस नक्षत्री रोहिणी रमन अति तेजे मिरवला ऐशा रीती पाकशासन बैसला सेवनी सभास्थान मग बृहस्पती विस्मय रत्न चरपट प्रताप सांगत असे वय धाकुटे सान स्वरूप परी अर्का समान थोर प्रताप हरिहरादी करुणी लोप स्थापुनी गेला आपुलेची तरी वाताकर्षण विद्या सबळ देवदानव झाले निर्बळ नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना तर या ते करुणी उपाय साध्य करावी तुकी ठेव या कर्मासी कोण लागाव स्वीकारावे महाराजा की तयाच्या ग्रहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मे तोषवून सर्व कर्म महिवरी मिळवावे अस्वियापरी यत्न करून भेट घ्यावी त्या गवसून परी ते जोगी तीव्रपणे वर्तताती सर्वदा तरी उगलीच घेऊन सदृढ भेट अर्थवदावा तयासी निकट परी काय चार आमुची आलोट कार्यार्थी भीड कोणती तरी भिडेचे उपजेपण उजेड पडेल दासत्वे करून तया मागे रानो रान अपारमही हिंडावी तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपा नवाडी अमरपुरीची देव मंडळी तेजोयुक्त होईल मानाला ऐसे कास यान हा विपर्यास येईल घडवण तरी मही होतो पुण्य पावन आसन माझे घेतसे तरी मी येथे सावधान करुणी रक्षितो आपुले आसन तस्मत अमरावती सोडून जाणे नाही मज लागी ऐसे बोलता अमरपती बोलत झाला वाचस्पती म्हणे मार्जा नाथांप्रती येथीची आणावे महायत्ने तरी तो यत्न म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा त्यानिमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गांसी मग तो येथे आल्या पाठी दावणी भक्तीची अपार कोटी मोह उपजोनी नाथापोटी कार्य साधुनी घेई जे ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमर राज उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचाराया यावरी बोले कचतात हे महाराजा अमरनाथ मच्छिंद्र पिता अष्टवसुत उपरिचर नामे मिरवतसे उपरिचर जाता मही तळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी सांगून त्याते कार्य शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोधिल तरी त्याते पाचारून कार्ययज्ञाचा वधुनी काम विमानयाने रूढ करून पाठवावा महाराजा या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवनी तुवा त्याते तुष्टचित्ती मिळवावा
तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उदधी पोट संगमिता पात्र लोट प्रेम तोय भरले असे तरी सुमुखाचे परता जळ कार्यशुक्ती कामुक्ता फळ तुते ओपिल तपोबळ नवनाथ अनोनिया मग तो मुक्त अविंद विधी लावी भक्तीच्या शस्त्रासंधी मग ते रत्न कर्ण विधी स्वीकारिका महाराजा ऐसे ऐकुनी गुरु वचन परमतोषला सहस्र नयन मग रथी मातली पाठवण उपरिचरावस पाचारी उपरिचरिता व देत्या ते मने महाराजा कामना मनात उदिली करू सोममुखा ते पूर्ण करी आता तू तरी विमानी आणि करोनी आरोहण जाऊन मच्छिंद्र नंदन उपरी ताते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी. मागच्या अध्यायात चरपटीनाथाने स्वर्ग जिंकून इंद्राचा गौरव हारला. हरिहरांचे मने जिंकून नारदाकडून गमनकळा ही प्राप्त केली. त्यानंतर मणिकर्णिकेचे स्नान केले. बळीचा गौरवमान वामनाला भेटला. त्यानंतर इंद्राला वाटलं की आपण ही जी अस्त्र आहे ते जिंकून घ्यावे, म्हणून इथे स्वर्गामध्ये एक यज्ञ करू असं सांगितले. त्यासाठी उपरिचर वस्तू यांना मच्छिंद्रनाथांना भेटावया पाठवले. मग ते आर्या भावार्थित मिळवणी आणि अमरपुरीत सोममुखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू अवश्य मने वसुनाथ तत्काळ विमाने आणि बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षुनिया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिपा गोपीचंद राजसुत बद्रिकाश्रमी जालंधर अर्भंगीनाथ तीर्थस्थानी ऐक्यमेळा झाला असे. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखील ताते मग ओठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा. मग उपरिचर वस्तू बद्रिकाश्रमाला आले. तिथं मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ धर्मनाथ चौरंगीनाथ कानिपनाथ गोपीचंद हे सर्व नाथ बसलेले होते. तीर्थस्थानी ऐक्यमेळा झालेला होता. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने आपल्या वडिलांना पाहिले व त्यांचे दर्शन घ्यायला ते गेले. मग नाथ वसु भेटून बैसला सगळामध्ये विष्णून स्मृणवाणी कार्य रत्न अमरांचे सांगत असे. मने महाराजा हो शक्रापोटी अर्थ उदिला मख कोटी तरी आपण न वही जेथे साह्य व्हावे कार्यार्था. बहुतांपरी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी मच्छिंद्राते बोधून अवश्यपणी वदविले. मग जालंधर कानिपा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी गोपीचंद रायदी अन्य जोगी आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हिला पट्टण प्रविष्ट झाले तै विमान राव गोपीचंद मातेशी भेटून समागमे घेतली. उपरी विमाने आणि होऊन पाहते झाले वडवाल ग्राम तेथून तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी. तेथून भरतरीचे करुणी काम विमान चालविती इच्छिला व्योमे तो गौतमी तीरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे. या परितीर्थ करिता मयी पाठी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतिसी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा. ते निपुण्यमान देशी विटग्राम नामाने पाहते झाले विमाने याने तेथे रेवणे सिद्ध बोधून आरूढ केला विमानी. सर्व नवनाथांना घेऊन विमान हे स्वर्गात ठिकाणी चालले. नवनाथ परिवारासहित ते विमानी आणि झाले स्थित 84 सिद्धा समवेत अमरपुरी पातले. विमाने येता ग्रामद्वारी सामोरा आला उर्त्रारी परमगौरवनी वागोत्तरी चरणावरी लोटला. सकळा करुणी नमना नमन नेत सदना सहस्र नयन आपल्या आसनी बैसवून षोडशोपचारे पूजिले.
नवनाथा पाहुणी सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहुणी अगंभीर उभे तेटे ठाकले मग हवन कृत्य मन कामना वदत झाला सकळ जना म्हणे महाराजा कवने स्थाना सिद्ध अर्थावा. सर्व नवनाथ स्वर्ग ठिकाणी आले व इंद्राने सर्वांचे स्वागत केले. मग तिथं आल्यानंतर त्यांनी अर्थसिद्ध काय आहे तो विचारला. मग वाचस्पती यांनी मच्छिंद्रनाथाला व त्यांच्या सर्व नवनाथांना सांगितले की आपल्याला इथे होम हवन करायचं आहे. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरपाळा ऐक मात सिंहद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा. अटवेकानन आहे तुमचे शीतळ छायाभरित जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच. उपरिचर वस्तू गंधर्व घेऊन पाहती झाले अट्टवेवन तेथेच यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला. अट्टवेवन या ठिकाणी यज्ञ आरंभ केला. त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट कोणतेही साहित्य कमी पडणार नाही. दाम्पत्य बैसुनी सहस्र नयन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आवती नवही जन स्वाहा म्हणून कुंडी टाकिती परी किलो तळेचे सीमे आत अट्टवेवन होते अद्भुत यज्ञ होता मिन्नाथ मच्छिंद्रा ते आठवला. मग पाचारोनी उपरिचरतात मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ सिंहद्वीपी मिन्नाथ कवनग्रामी ठेविला. ए म्हणे त्याच्या ग्रामसीमेत अट्टवेवन हे विख्यात विराजित तरी किलो तळे सहित मिन्नाथ पाचारी तो आताची. मग उपरिचर वस्तू प्रत्यक्ष जाऊन मिन्नाथासह किलो तळा रत्न पाचारोनी एक क्षण भेटी केली उभयंता. यज्ञाला इंद्र व त्यांच्या पत्नी बसवल्या. यज्ञ आरंभ झाला. यज्ञ चालू असताना मच्छिंद्रनाथाला मिन्नाथचं आठवण झाली. तर मग त्यांना आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांना पाठवलं. उपरिचर वसू जे आहेत त्यांना पाठवलं. मग उपरिचर वसू त्यांना मिन्नाथांना घेऊन आले. मग उपरिचर वसू प्रत्यक्ष जाऊन मिन्नाथासह किलोतळा रत्न पाचारोनी एक क्षण भेटी केली उभयंता. परमस्नेहाने एक क्षण एक काही वाहावले मोह प्रवाही उपरी दारा सुत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले. चौरंगी आणि अडबंगीनाथ मिरवित बैसवले समुदायात यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा. दहानाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासाते बैसविला. मच्छिंद्रनाथाने मिन्नाथाला अभ्यास करायला बसवले. त्यांना शस्त्र अस्त्र सर्व शिकवायला लागले. अभ्यास करिता मिन्नाथ वाचस्पती शक्रासी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपेतार्थ उपरिचर वसू बैसवणी पाहावा अर्थ सुरसू ऐसे बोलता प्राज्ञ विशेष अमरपाळ समजला. मग हातीचे सोडून यज्ञ कंकण वसू हाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निज दृष्टी विलोकी. सर्व पदार्थ आणून आपण अंगेची चवी शची रमन उदक पात्र सांगता जाण सिद्ध होय पुढारी. मच्छिंद्रनाथ मिन्नाथांना जे अभ्यास सांगत होते त्याच वेळेस वाचस्पती गुरूंनी इंद्राला सांगितले की तुम्ही आता उठा. तिकडे मच्छिंद्रनाथ शिकवताय तर तुम्ही तिकडे जावा. कारण त्यांना त्यांचे जे अस्त्र शस्त्र होते त्याची माहिती घ्यायची होती. त्यामुळे त्यांना ते हारले होते मागच्या अध्यायामध्ये. मग त्यानंतर त्यांनी उपरिचर वस्तूंना त्यांना या यज्ञाला बसवलं व ते स्वतः ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ शिकवत होते त्या ठिकाणी ते ऐकायला गेले. खाद्य भोजे षट्रसन न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिनले तयाचे चरण निज हस्ती चोरी तसे ऐशी सेवा करिता संपन्न तुष्ट हो तसे जतीचे मन हृदय भाविती यावरून प्राणसांडी करावी. एरेकडे मिननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणून सापेक्ष इंद्र मयूरविषयी नटलासे
निकटतरु शाखेवरती विद्याभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्र जपती वाताकर्षण लादले दैवे सर्व तप रहाटी सकळ लादली हातवटी विद्या वाताकर्षण विद्यापाठी वातप्रेरक अस्त्र लादले. मिन्नाथाला वचनात विद्या शिकवित असताना त्या ठिकाणी इंद्र मोराच्या वेशीमध्ये ते थांबले व त्यांनी वाताकर्षण विद्या जे शिकवित होते ते विद्या त्यांनी ऐकली. ऐसी विद्या होता सघन परमहर्षला सहस्र नयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तंवरी. असो हवन अर्पण आहुती मग पाहुणी पूर्ण समाप्ती मग मच्छिनाथ प्राणिक जती अग्रपूजे बैसला. मग पूजा करून सांगो पांग उपरी दशमनाथे पूजले अंग वस्त्रभूषणे चांग देवनिया गौरविले. 1 वर्ष यज्ञ चालले. मग यज्ञ पूर्ण झाल्यानंतर इंद्राने सर्वांना वस्त्रभूषणे हे देऊन गौरवलं. सकळ बैसोनी कणकासनी उभा राहिला जोडूनी पाणी सर्वांशी मने वदे म्लानवदनी नाथ वचन माझे परीसा माथे घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मयूरवेश धरुणी माये अभ्यासिले विद्येते मी नजतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न तरी आपला वर त्याते देऊन सनातपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करी कृत्य मग ते कोपुनी परमचित्तांत शापवचन बोलता ती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणि ठकवाया कारण तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी. मग सर्व इंद्रास्थानी आलेले असताना इंद्राने जे त्यांनी तस्करी कृत्य केलं होतं ते त्यांनी सांगितलं की मी मोरवेशीमध्ये मी नाथाला विद्या शिकवित असताना तिथे जे काही विद्या शिकवित होते ते सर्व अभ्यासिले तरी मला तुम्ही आशीर्वाद देऊन ते विद्या पूर्ण होईल मला येईल असा आशीर्वाद द्या. परंतु नाथाने सांगितलं तू हे चोरून घेतलेलं विद्यारत्न आहे ते तुला निष्फळ होईल तुला काहीही उपयोगी येणार नाही. ऐसे बोलता सकळ जती मग उपरिचर वसु वाचस्पती गौरवनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तांत म्हणती महाराज शाप मोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती त्या कारण तप आचरावे इंद्राने. 12 वर्ष तप आचारिता विद्या फळेल तत्वता परिनाथ बनती छळ नव्हता पदावरी पडेल. ऐसे बोलून सकळ जती विमानारूढ झाले समस्ये खाली उतरून महीवरती नाना तीर्थे भ्रमताती. मग वाचस्पती व उपरीचर वसू यांनी गौरवनी त्यांना सांगितलं की पुढं काहीतरी सांगा तुम्ही. तर नाथाने सांगितलं की त्यांनी इंद्राने तप करावे 12 वर्ष तप आचरल्यानंतर विद्या फळेल परंतु नाथांना त्यांचा काही छळ होता कामा नये. हे सर्व बोलून सर्व नाथ विमानामध्ये बसून पुन्हा आपल्या पृथ्वीवर आले व तीर्थे करायला लागले. ऐसे भ्रमण करीता जती तीर्थे झाली अपरिमिती या उपरी किलोतळे ते मच्छिंद्र जती पुसून या चालीला मग ती किलोतळेचे नमन अवर्णे आहे अनुष्ठान नेत्री प्रेमबिंदू आणून वळविले नाथांशी सवे घेऊन मीन नाथ विमानी आणि झाले समस्त खाली उतरून मृत्यूमयीत नाना तीर्थे पाहिली. मग मच्छिनाथ किलोतळेला भेटून मी नाथाला घेऊन खाली आले. मग सर्व तीर्थे करायला लागले. हे लपट्टनी मैनावती पोहोचवणी ती तीर्थे हिंडती तेव्हा मी नाथे तीर्थक्षेत्री सिद्धतीनं निर्मिले त्याचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावे नाही काम असो सिद्ध घटकास उत्तम तीर्थे करीती भ्रमताती. एडिकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्री पर्वत 12 वर्षे तप निश्चित तीव्रपणे आचरला परिते आचारित तीव्रपणे मंत्रप्रयोगे सोडी पाणी
तेने सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटली. ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरून. परी इंद्र हस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडियेले. ऐसी तप करून सुस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथा करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले. नंतर मग इंद्राने 12 वर्ष तप केलं. 12 वर्ष तप झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या स्वस्थानात स्वर्गात जाऊन राहिले. शके 1710 पर्यंत प्रकटरूपे मिरवले नाथ. मग येऊनी आपले स्थानात गुप्तरूपे राहिले. एकूण 1710 पर्यंत नाथ या पृथ्वीवर होते. त्यानंतर ते गुप्तरूपात आपल्या ठिकाणी गुप्तरूपात राहिलेले आहेत. मठीत राहिला कानिफ जाती. उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती. जान पीर जो जालंधर जती. गर्भगिरी नांदत असे त्यावणी खालता गैबी पीर तो गैनीनाथ. परम सुंदर वर वानळ ग्रामी सुमा समाधी पर नागनाथ असे की. वीटग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवणनाथ. चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्ताद्यापी करिता ती. भरतरी राहिला पाताळ भुवनी. मिन्नाथ गेला स्वर्गा लागुनी. गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला. गोपीचंदानी धर्मनाथ ते सामर्थ्य गेले वैकुंठात. विमान पाठवणी मैनावती ते घेऊनी विष्णू गेलासे. पुढे 84 सिद्धापासून नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्याने. येथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन. प्रथम अध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले. सर्व नाथ कानिपनाथ हे मठात राहिले. मच्छिंद्राला मायबाप म्हणतात. जानपीर ती जालंधर जती. गर्भगिरी त्याहुनी गैनीनाथ वरवानळ ग्रामी समाधीपर. या प्रमाणे नवनाथ ग्रंथ हा पूर्ण झालेला आहे. आता पहिल्यापासून मुळापासून अध्याय 1 पहिल्या अध्यायापासून पुन्हा सर्व त्यांनी माहिती सांगितली. प्रत्येक अध्यायाचं त्याचं फळ काय आहे. वाचन केल्याने प्रत्येक अध्याय वाचन केल्याने त्यापासून काय फळ मिळतं, का वाचायला पाहिजे ते त्यांनी माहिती सांगितलेली आहे. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन. प्रथम अध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले. उपरी सांगणे रे तक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती. तो बद्रिकाश्रम अप्रती तपा लागी बैसला. या प्रसंगाची श्रवण पठण नित्यकरिता भावे करून. तरी संबंध बाधा घरातून जायला त्रासूनी महाराजा. पहिल्या अध्यायामध्ये मच्छिंद्राचा जन्म झालेला आहे आणि बद्रिकाश्रमात तपाला बसला. या प्रसंगाचे पठन केल्यानंतर आपल्या घरामधून जी भूतबाधा आहे ती निघून जाईल. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्धार्थकळा साधिली. दुसऱ्या अध्यायामध्ये श्री दत्तांनी मच्छिंद्रनाथाला अनुग्रह दिला व विद्या दिली. त्यानंतर नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्धार्थ कळा जी साधिली. तो अध्यायीकरिता नित्य पठण. अपार धन लाभेल संसारी जाण. विजय लक्ष्मी पाठी बैसून करील हरण दारिद्र्य. तो नित्य पठण करता आपल्याला धन पैसा जो आहे तो संसारामध्ये कमी पडणार नाही. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती. युद्धा प्रवर्तले श्वेत क्षिती. युद्ध करुणी उपरांती. ऐक्यचित्त झाले असे ह्याचे झाली पठन. शत्रू होती क्षीण. मुष्टी विद्या साधन तया होत सर्वथा. तिसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्र आणि मारुतीचे युद्ध झाले व ते पुन्हा एकत्र झाले. याचं वाचन केल्याने आपले शत्रू जे आहेत त्यांची शक्ती कमी होईल, ते क्षीण होतील. मुष्टीवादा झाली असोन अपकार होईल तियेने. मूर्तिमंत मारुती करुणी रक्षण राहे तया घरी सर्वदा.
चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणी जिंकून वत्सु सुता ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठन करिता चुकेल कपटाची बंधन व्यथा. शत्रुपर्वा भुवनी सर्वता निरंतर शांती मिळवेल. पाचव्या अध्यायींचे कथन भूते घेतलीस प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठन भूत संचार नोहे त्या घरा कारण आले असता जाती सोडून परमत्रासे करोनिया. पाचव्या अध्यायात सर्व भूते प्रसन्न केली मच्छिंद्रनाथाने. तर तो वाचन केल्याने आपल्या घरातील भूतांची बाधा असेल ते निघून जाईल. त्या त्रासापासून आपल्याला मुक्ती भेटेल. सहाव्या अध्यायात शिव असर कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करून प्रसन्न चित्त वश्य झाली असरे ती. तो अध्याय नित्य करिता पठन शत्रू लागी पडेल मोहन निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारींचा. सातव्या अध्यायी अपूर्व कथा जिंकून वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गापासव मच्छिंद्रनाथ इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त हो नोहे 84ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वता चिंता व्यथा होती हरतील. जकीन भयापासूनी त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी फलप्राप्ती घेई जे. सहाव्या अध्यायात कालिका माता मच्छिंद्रनाथांचं युद्ध झालं व ती युद्धामध्ये मच्छिंद्रनाथांना वश्य झाली. तो अध्याय पठन करता जर शत्रू आपलं निष्कपट करत असेल तर शत्रू आपला दास होईल. सातव्या अध्यायामध्ये वीरभद्रा महाराजांना युद्धापासून जिंकलं. त्यापासून मच्छिंद्रनाथ हे स्वर्ग पाहून आले. ती कथा वाचल्यानंतर चौऱ्याऐंशीची व्यथा जी झाली असेल तर ती मिटून जाईल. चिंता व्यर्थ निघून जाईल. आठवा अध्याय सकळ कथन पाशुपतरायासी रामदर्शन रणी मित्रराज जिंकून केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता ऐकता आपला सखा देशावरता तो ग्रासी येऊन भेटेल तत्वता चित्ता व्यथा हरेल की. आठव्या अध्यायामध्ये पशुपतरायाला रामांचं दर्शन केलं. तो अध्याय नित्य पठन करता आपला जर परदेशात कोणी गेला असेल तो आपल्या घराला येऊन भेटेल व आपली चिंता सर्व निघून जाईल. नवव्या अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी सेवरी बद्रिकाश्रम विद्यार्णव झाला असे. तो अध्याय नित्य गाता ऐकता साधिल विद्या इच्छिला अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करून राहे. नवव्या अध्यायात गोरक्षाचा जन्म झाला व त्यांना विद्या शिकविली. तो अध्याय नित्य पठन करता आपल्याला विद्या भेटेन, ब्रह्मज्ञान भेटेन. दशम अध्यायींचे कथन श्रीदेशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुत अर्थी पाठवून अर्थ किलोतळेचे पुरविले. एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गैनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता. तो अध्याय करिता पठन स्त्रियांचे दोष जातील कपट मन फळे वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल. उपरी ग्रह द्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदनाथ. तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळा रात पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषाते संततीसह भोगील की. 10व्या अध्यायात मच्छिंद्रनाथ श्रीदेशात गेले. तिथे किलोतळेचे जो अर्थ होता तो त्यांनी पूर्ण केला आणि त्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांनी गैनीनाथाचा
गैनीनाथांना जन्म दिला. कर्दम पुतळा करता करता त्यांना संजीवनी मंत्राने गैनीनाथ जन्म झाले. या देहाचे पठण करता स्त्रियांना काही दोष असतील, कपटपण असेल तर निघून जाईल. बाराव्यात हे कथन जालिंद्रे गुरु केला त्रिनंदन उपरी कानिपाचा होनी जन्म विटंबिले देवांसी. तो अध्याय करिता पठन क्षोभन पावे कोणी देवता जाण क्षोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देतील. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्न नाथ होनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठन स्त्री हत्येचे दोष सगन त्यांचे होनी सकळ निरसन उद्धरिल पूर्वजा. चतुर्दश अध्यायी कथनम गर्तेत जालिंदर गोपी चंदाने श्री बोले घातले नेऊन गुप्त निशी माझारी. तो अध्याय पठन करता असेल बंद कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल. पंचदशात सुडाळ कथन कानिपा मारुतीचे युद्ध कंदन उपरी श्री राज्यात जाऊन आतिथ्यपूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्य कृत्य शांती पाहुणी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. 16वे अध्यायात कानिपा भेटला गोपी चंदाते तरी तो अध्याय वाचिता नित्य दुःस्वप्नाते नाशील. सप्तदश अध्यायी कथन जालिंदर काढीला गर्तेतून उपरीनाथांची दीक्षा देऊन गोपी चंदे अर्चिला. तोची अध्याय पठन करिता योग साधिल योग आचरता दुष्टबुद्धी जाईल सर्वता सुपंतपंथा लागेल तो. अष्टादश अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तप पूर्ण भगिनी उठवून तीव्रपणी आचरला. तो अध्याय नित्य पठन करिता ब्रह्महत्या नासेल सर्वथा पूर्वज कुंभीपाकी असता सुटका होईल तयांची. 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्री रामप्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधिल का. 20व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेहसंपन्न झाला. अध्याय पठन करिता गोड लागले असेल अत्यंत वेळ तरी ती चेष्टा जाऊनी धड होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यात श्री राज्यातून मच्छिंद्रासी काढिले गोरक्ष नंदने नाना परी बोधुनी मन दुष्टकर्मा ते निवटिले. तो नित्य अध्याय पठन करता नासेल ब्रहू जन्माची गोहत्या निष्कलंक होऊनी चित्ता तपोलोकी मिरवेल. 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्षी मीननाथा मारोनी पुन्हा वठविनी मंत्र करोनी मच्छिंद्र मोहे करोनिया. तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रार्थी पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्यजना मान्य हकी. 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे अनिक केला तेथे उत्सव. तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोनी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळहत्या नासेल. बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होनी बाळ वाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन रासब झाला शापे करून तरी तो अध्याय केल्या पठन शापवचन बाधेना. आणि मानवीन दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता नाकामीन पुत्र गुणी होईल. 26वे अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुत आणि विक्रम भर्तरी सुत एक चित्त भेटी होणी राहिले. तो अध्याय करिता पठन गोत्रहत्या जाती नासून पोठी पाठी शत्रू संतान न राहे होनिया. 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम भर्तरी पिंगलेचे होनी लग्न दत्तानुग्रह लादला. तरी तो अध्याय करिता पठन पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतून सापडेल तयांची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात विरक्त होऊनी भर्तरीनाथ पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठन त्या भाविकांचे होईल लग्न कांताला भेल गुणवान सदारत सेवेसी.
29 अध्यायींचे चरित्र भरतरी होणी विरक्त पवित्र गोरक्ष सांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्यकरिता पठन सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगी नाथ परी ते चरित्र पठन करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपटमंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचरून 12 वर्ष राज्य करून रेवतीसी पुत्र दिदला. त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्य असता देहा कारण गंडातरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण मच्छिंद्र शब स्वर्गाहून महीवरती उतरिले. तरी ती कथा करिता पठन धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण फिरा हरेल तयांची. 34व्यात रेवन जन्म होऊन भेटला अत्रिनंदन सहज सिद्धी कळा दावून गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्यकारण तो सिद्धार्थ पावेल सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवन झाला विद्यावान दत्तकृपा स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्रांची. तरी ती कथा करिता पठन महासिद्ध येईल उद्रा कारण 42 करून उद्धरण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्ध नाथा आस्तिक ऋषी झाला ताता तयाची ये मातेसी. ती कथा करिता श्रवण पठन सर्पवृश्चिक दंश जया कारण झाली या विषयाचे उत्तीर्ण श्रवण केली या अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथाशी गुरु झाला अत्रिसुत उपरी विद्या बळे मच्छिंद्रनाथ जिंकी येले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठन सदनान लागे कुशीलपण लागल्या त्यांचे होईल बंधन विद्यावंत होऊनिया. 38व्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रय दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावली धाडीला. तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिमताप मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीत जिंकले जमरनाथा हरिहरादी देवा समजता स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठन तो युद्ध जाता तपोधन शस्त्रबाण पाहून जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन सर्वनाथा ते पाक शासन स्वर्गी नेवणी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छेला अर्थ यशश्री ऐश्वर्य योग्यता पुत्रपौत्री नांदेल. 39 फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की 40वा एक परिस की कामधेनू कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करून त्या ते असत्य मानिल जन जो निंदक या ते दाविल निंदून तो अधिकारी विघ्नांचा. इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वश पावनी शेवटी वंशी पिचेल ग्रंथ निंदिता हा. अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमयागार परिपाटोनी भाषांतर महाराष्ट्राक्षरी रेखेला. म्हणून श्रोते हो भाविक जन सोडून द्या की निंदा वचन विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुकाम करे की. तर हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी हे तर दुःखाची करतील वोरी. तरी संग्रह करून उगलेची घरी ठेवा विश्वास धरून या 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक सती अति पवित्र दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले. पठन करिता षण्मासीमिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती पठन करून पाहावे. या उपरी वाचिता न जरी तरी संग्रह करून ठेवावा घरी नित्यमदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल. एक कुसुमी झुकुनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुनी ओक्ती नमस्कार करावा. ऐसा याचा आहे मार्ग करुणी पाहावा चमत्कार सांग नवनाथ ओढवणी अंग
कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नांद श्रुत्याच्या ग्रहाप्रती. धुंडीसुत हिची प्रार्थी मालू नरहरी देवा ते. शके 1741 प्रमथी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त झाला. तरी ओव्या सर्वच नेमस्त सप्त सहस्र 600. उपरी असे दिदिप्यवंत ओव्या मंत्र असती ह्या. अध्याय वाचाव्यान बनेल ज्यासी तरी अध्यायातील एक ओविसी पठन करून नाथ नामासी कार्यकाज करावे. असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव इह लोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे. तरी समस्त नाथांचे धुंडीसुत मालू नरहरी हेची विनवित की श्रोते. असोत सुख रूपवंत अर्थार्थी सर्वदा. श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमेगार सदा परिशुद्ध भाविक चित्र. चत्वरिशतीमध्ये आहे गोरा श्रीकृष्णार्पमस्तु. बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री नवनाथ महाराज की जय. जय श्री आदिगुरु श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओठी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजुंती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. लंबोदर पीतांबर फणीवर बंदना. सर सोंड वक्र तुंद्रेतनी नैना. दास रामाचा वाटपाय सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोडणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. झालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यान पाईन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजन. भावे ओवाळीन म्हणेन नाम. तुमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वदलं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा. करोज्ञि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे.